पाक लष्कर प्रमुख जगाच्या रडारवर. पाकिस्तान हुकुमशाहीच्या वाटेवर. अमेरिकेच्या खासदारांकडून कारवाईची मागणी. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर कायम वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. आता तर त्यांनी केलेली घटना दुरुस्तीच वादग्रस्त ठरली आहे. अलीकडेच पाकिस्तानमध्ये घटना दुरुस्ती करण्यात आली आहे. या घटना दुरुस्तीनंतर लष्कर प्रमुखांच्या अधिकारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यावरूनच जगाची डोकेदुखी वाढली आहे. अमेरिकेतील 49 खासदारांनी संयुक्त पत्र पाठवून पाकिस्तानातल्या स्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या पत्रात जनरल असीम मुनीर देशाला हुकुमशाहीच्या दिशेनं नेत असल्याचा आरोप करण्यात आलाय. पाकिस्तानात लोकशाही, मानवाधिकार आणि न्यायव्यवस्था धोक्यात आली असून जर तातडीची कारवाई करण्यात आली नाही तर परिस्थिती आणखी स्फोटक होऊ शकते, असा इशारा खासदारांनी दिलाय. दुसरीकडे संयुक्त राष्ट्रांनंही पाकिस्तानबाबत चिंता व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार प्रमुख वोल्कर टर्क यांनी या घटना दुरुस्तीमुळे पाकिस्तानमधील लोकशाही, कायद्याचं राज्य आणि न्यायपालिकेचं स्वातंत्र्य मोठ्या संकटात सापडल्याचं म्हटलंय. न्यायालयांच्या अधिकारांमध्ये कपात, नवीन घटनात्मक न्यायालयाची स्थापना आणि न्यायाधीशांवर सरकारचं नियंत्रण या सर्व गोष्टी लोकशाहीला मारक ठरू शकतात, असा इशारा युएननं दिलाय. ब्रिटनमधील नामांकित दैनिक द गार्डियननं पाकिस्तानमधील या घटनाक्रमाला घटनात्मक उठाव असं म्हटलंय. 1973च्या संविधानात लष्कराच्या दबावाखाली वारंवार बदल झाले. गेल्या काही वर्षात पाकिस्तान लोकशाही मार्गावर येत होता. मात्र सध्याच्या दुरुस्तीमुळे पुन्हा देश लष्करी सत्तेकडे झुकतोय, असं गार्डियननं म्हटलंय. या घटना दुरुस्तीमुळे जनरल मुनीर यांना पाकिस्तानच्या लष्कर, नौदल आणि हवाई दलावर थेट नियंत्रण मिळालंय. तसंच पदावर दीर्घकाळ टिकण्याचा मार्ग खुला झाला असून कायदेशीर संरक्षणही देण्यात आलंय. लष्कर प्रमुखांना अवास्तव अधिकार मिळाल्यास पाकिस्तान अराजकतेकडे जाईल. त्यामुळेच येत्या काळात पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढण्याची शक्यता आहे. जर पाकिस्तान सरकारनं या घटना दुरुस्तीवर पुनर्विचार केला नाही तर आंतरराष्ट्रीय संबंधांवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.